योगेजी, ज्यावेळेला राजकीय धुराळा आहे, राजकीय वाद प्रतिवाद होत राहतात, अनेकदा टीका होते, टिप्पणी होते. पण ज्या स्वरूपाची राजकीय गुंडगिरी मुख्यतः पाहायला मिळाली किंवा गुंडांना तिकीटं देण्याची काही राजकीय पक्षांमध्ये प्रकरणं पाहायला मिळाली, तर गृहराज्य म्हणून तुम्ही कसं बघतात? आणि शहरी भागात हे मुख्यतः सगळं, तर तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनांकडे आणि काय करणं गरजेचं वाटतं? नाही बघा, आज शिवसेनेमध्ये तरी अर्थातच गुन्हेगार म्हणजे कोण? आता एखाद्यावरती जर का आंदोलनाचे गुन्हे दाखल झाले असतील तर त्याला आपण गुन्हेगार म्हणू नये असं माझं तरी मत आहे. एखाद्या सरकारच्या विरोधामधल्या भूमिकेमध्ये जर काही कोण रस्त्यावर उतरलं असेल तर त्याला आपण गुन्हेगार म्हणू नये. अगदी बरोबर. बरोबर की नाही? आणि अशा व्यक्तींना अर्थातच आपण पाठिंबा दिला पाहिजे जे समाजाकरता काहीतरी करू पाहत आहेत. अर्थातच ज्यांच्यावरती काही मर्डर केसेस असतील, जे कन्व्हिक्टेड असतील, ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला असेल, काही गंभीर गुन्हे सिद्ध झाले असतील, अशांना अर्थातच राजकारणामध्ये स्थान मिळू नये या मताचा मी वैयक्तिक तरी आहे. आणि शिवसेना पक्षामध्ये तरी तिकीट वाटप करत असताना माननीय शिंदे साहेबांनी याची पूर्णपणे खातरजमा करून घेतली होती की बाबा एखाद्या व्यक्ती जर का त्याच्यावरती असे गंभीर गुन्हे दाखल असतील, त्याची समाजामध्ये प्रतिमा जर का व्यवस्थित नसेल तर त्याला प्राधान्य देऊ नये, हे शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट होती.